अरे 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 20 रुपयाला एवढीच रबडी येते, एवढीच. आता आजचा ब्लॉग चालू होतोय आपला. सुमित जसं एक म्हणजे त्याने एक डॉग घेतलाय विकत, त्याचं नाव त्याने टायगर ठेवलंय. तर आता आम्ही त्याला फिरवायला आणलंय इकडे. आता सध्या आम्ही स्वामीला आणलो आहे बघा. रम्या भाई टायगरला तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा किती ऍक्टिव्ह बघा, किती ऍक्टिव्ह बघा किती. तर आता तिकडे त्याला जरा फिरून आणतो, कारण पावसाळा चालू होता म्हणून पावसाळ्यामध्ये याला फिरवता नाही आलं. आणि बरेच कुत्रे पण असतात, ते जरा म्हणजे त्रास देते म्हणून आता आम्ही त्याला जरा फ्री टाइम मध्ये काढलाय. ऍक्च्युली हा जेव्हा आम्हाला भेटला तेव्हा हा एवढा ऍक्टिव्ह नव्हता, पण जसं जसं याला आम्ही हा आमच्या सोबत मिसळला तर एकदमच एक्स्ट्रा लेवल ऍक्टिव्ह असताना तो झालाय. थांबायचंच नाही आम्हाला. असेच असतात कुत्र्यांचं भाई. एक वेळेस कुत्रा परवडला, पण ते पोरींच्या झंझट मार नाही परवडली. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. आता आपण तसंच त्याला घेऊन चाललोय. त्याला आता जेवायला दिलं, त्याला एवढं आता कुत्र्यांना जेवायला दिलं तर त्यांना कसं हे करावं लागतं, जरा कमी खेळायचं असतं. कारण जर त्यांच्यासोबत जास्त खेळलं, उड्या वेळ करत त्यांनी जास्त मारल्या तर त्यांना म्हणजे जे त्यांचं डायजेशन असेल ते होत नाही, त्यांना उलटी सारखं होतं, वॉमिटिंग टाईप होते, म्हणून त्यांना जास्त खेळवत नाही. तरी पण तो काय माहिती 1 तास झाला खेळतोय आमच्यासोबत, तरी त्याला अजून झालं नाही, अजून काहीच नाही झालं त्याला. हे कुठे थांबायचे टायगर? काही थांब दम लागेल. कशाला फास्ट बसूस तर आम्हाला इथे फिरायचं. भाई आता थांबायचं नावच नाही घेतोय. तर इथे आता हे जरा पळवायचं का त्याला? थकला, आता थकलाय बघा. थांब बस. टायगर काय आलं? टायगर होय, माझ्याकडेच येतोय. मी थांबलो की ते थांबतोय. थांब. हा काय बस. त्याला किती थांबवायचं बघतो, पण तो भाई काय थांबायलाच मागत ना. आता जरा जो कुछ तो कर रहा है ठीक नहीं कर रहा है. दम लागतो ना त्याला. आलं बघा ना. चैतन्य पण दमलाय, त्याला पळवता थांबून दमलोय. कमेंट मध्ये मला नक्की सांगा, तुमच्याकडे पण एक जर गोल्डन रिट्रीव्हर असेल तर त्याचं मला म्हणजे सांगा की तो तुमच्याकडे ऍक्टिव्ह आहे का, कसा आहे काय आहे सगळे. मी पण तुम्हाला याच्याबद्दल थोडंफार सांगतो आता व्लॉग मध्ये. आता चालू केलंय, अजून थोडी इन्फॉर्मेशन देतो. आणि तसं आपण याच्यासोबत जरा प्ले टाइम करूया. फ्री टाइम तर भेटला नाही याच्यासोबत, मग जरा बोर होतात, कंटाळतात, जरा हे होऊन जातात, आळशी होऊन जातात. पण हा काय माहिती, आम्ही जेव्हापासून घेतो तेव्हापासून ऍक्टिव्हच आहे बघा तुम्ही. आत्ता जरा तो जमलाय, पण तो ऍक्टिव्हच होता जेव्हा आम्ही म्हणजे 2-3 दिवस झाले तेव्हा. आता जरा त्याला घेऊन जातो. आता पण बघा खेळतो ते बघा. टायगर थांबायचं नावच नाही घेतोय. भाऊ थांबायचं नावच नाही घेतोय त्याला. तर आता आपण घरी चाललोय. तर आपण चालूच आहे घरी, पण असं आहे की या भावाला खेळायचं. आता हा भाऊ काय थांबत नाही. तुम्ही विषय बघू शकता आता. हे बघा टायगर, हे बघा काय गळ्याला फास्ट लागतं, तरी पण भावाला पळायचंच आहे. याला म्हणतात जिद्द. तुम्हाला टायगरची अजून एक गोष्ट सांगतो. याला आम्ही म्हणजे काय शिकवलं नाही, काय नाही. आमच्याकडे आता नवीन आलाय, तरी त्याला मॅनर्स माहिती. जर आता बघा मी थांबलो की हा थांबणार बघा. आता तुम्हाला दाखवतो ते बघा. चालायला लागतो मी. हे बघा म्हणतात भाई नवीन येतो आमच्यामध्ये, एवढा मिसळलाय की तो म्हणजे त्याला कळतं की कोण आपलं मागे राहिलंय, मग तो थांबतो त्यासाठी. म्हणजे बाकीच्यांचं नाही माहिती, पण मी जेव्हा त्यासोबत असतो तेव्हा तो असंच करतो. ब्लॉग घरी दाखवतो तुम्हाला. घरी पण प्ले टाइम आहे, तिथून पण चालू करतो. जसं की मी तुम्हाला बोललेलो ब्लॉग इथेच एंड नाही झालाय. मी तुम्हाला हे पण दाखवणार होतो की घरी मस्ती तो किती करतो. तर आता आपण घरी आलोय, तर त्याला लाईट चालू करतो 1 मिनिट. आता बघा, आता हा जरा शांत बसलाय. खेळायचं अजून, शेपूट हलवतोय म्हणजे खेळायचंय. शांत बसलाय. काय टायगर खेळायचंय? मालक बघा त्याचा कसं झोपलाय वरती. मालकाला काहीच नाही, मालकाला काय फिरून आम्ही माणसं ठेवले त्यांनी आम्हाला. टायगरला बॉडी गार्ड आहेत आम्ही त्याचे. पाणी हे पाणी दे ना त्याला. आताच नको, लगेच नाही. टायगर त्याला मी आता पण बोलू ना, चल लगेच ये. बाय टायगर बाय.
गजब बेइज्जती है. चालला मग तो बाय हे पण चाललो बाय टायगर. नाही जातो आम्ही चल. शोज देत नाही तो. चूतिया बनाया तुमको. चल टायगर जातो आम्ही बाय. ये हे जाऊ दे भाई, इज्जत जाते आपली, जाऊ दे. येत नाही तू. आज माझं नाक कापलंस, तुझं पण नाक कापून टाकेन मी असं असं. बरेच कुत्र्यांना बघत असतात की ते असं नॉर्मल पाय टाकून झोपतात वगैरे. तर आमच्या टायगरची स्टाईल बघा तुम्ही. फक्त आता तुम्हाला स्टाईल दाखवतो. हे बघा, ही कुठली स्टाईल आहे झोपायची बघ. तर ही आमच्या टायगरच्या झोपण्याची स्टाईल आहे. आणि भाऊने आताच पाणी पिलंय बघा. अर्ध होतं हे, अर्ध पूर्ण होतं हे, अर्ध केलं बघा. हे पूर्ण होतं हे, अर्ध करून टाकलंय भावानी. एवढी त्याला ताण लागलेली आहे ना टायगर. झोपायला आला. हाय बोल टायगर, हाय बोल. त्याला अजून खूप काय शिकवायचं आम्हाला, तर म्हणजे थोडा उशीर होईल पण जरा शिकू आपण, आहे ना सर. मालकला वाटतंय काहीतरी शिकेल तो. त्याला आता किती किती दिवस झाले त्याला आपल्याकडे येऊन? महिना झाला. आता त्याला ऍक्च्युली महिना झाला आमच्याकडे येऊन. कालच महिना झाला. गाय त्याला महिना झाला आमच्याकडे येऊन. आणि आता थोडं एकदम म्हणजे बोलायला येतं 1% तरी शिकलाय तो, थोडं काहीतरी. पहिले तो म्हणजे घरातच सगळं म्हणजे वॉशरूम वगैरे करायचा, पण आता त्याला जसं समजायला लागलं तसं तो वॉशरूम मध्ये जाऊन करतो वगैरे. त्याला मग तुम्हाला जसं की मी बोललो की कोणी जर पुढे हा सेकंड वगैरे पण देतो, ते पण त्याला माहिती नव्हतं, फक्त ऍक्टिव्हनेस होते. काय बोलतो? हायफाय वगैरे पण हायफाय वगैरे पण. आता सध्या तो दमलाय, हाय ना टायगर. आता सध्या तो दमलाय म्हणून जरा काय हे नाही, पण थोड्या महिन्यातच प्रोग्रेस होईल, कारण तो जाम ऍक्टिव्ह आहे. त्याची मस्ती बघा फक्त. 20 रुपयाला एवढीच रबडी येते, एवढीच. ए तुंड टायगर, कान चावतो तुला, कान कान चावतो कान चावतो तुला. हो ते बघ. अरे अरे अरे. गॉड मारलं पाहिजे ते. काय तुझा पाय चावतो ना म्हणून बघितलं गाईस, बघितलं काय कसे मस्ती करतात. जेव्हा त्याला आणलं ना ती त्याला म्हणजे जवळ पण ती त्याला जवळ पण येऊ देत नव्हती. आता बघा तुम्ही काय कसे भांडतात बघा. त्याला तिला घराच्या बाहेर ते बघ ती बाहेर गेली का. प्रेम बघा दोघांचं, प्रेम बघा. हे बघा पण कोणाला माहिती नाही तुझ्या काय जेन्स आहे. दोघे जेंट्स आहेत. हा दोघं पण जेंट्स आहे. तुम्हाला असं वाटेल ती फिमेल आहे पण ती ऍक्च्युअली मेल आहे. ते यांना पण जरा समजलं नाही. घेताना नाही समजलं मला. या त्याच्या मालकीन आहेत. हे बघा फसवणूक झाली यांच्यासोबत. हे बघा दोघांसोबत. तर आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय. अजून पण त्याचे काही थोडेफार ब्लॉग्स पडत राहतील, माझे पण पडत राहतील. तर असेच माझे डेली ब्लॉग्स बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.